नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे, जिथे आम्ही तुम्हाला सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती देतो. आजच्या व्हिडिओत आपण CBSE रिक्रुटमेंट 2025 बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळमध्ये नोकरी करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवातीला या भरतीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात. पदांची नावे. अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी अखिल भारतीय स्पर्धा परीक्षा आधारावर थेट भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यात शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लासेस, नॉन क्रिमिलियर, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, अनरिझर्व, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन इत्यादी वर्गासाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. निवडलेल्या उमेदवाराला अजमेर, अलाहाबाद, भुवनेश्वर, भोपाळ, बँगलोर, चेन्नई, चंदीगड, डेहराडून, दिल्ली, गुवाहाटी, नोएडा, पटना, पंचकुला, पुणे, तिरुअनंतपुरम, विजयवाडा आणि रायबरेली यापैकी कोणत्याही कार्यालयात नियुक्त केले जाईल. पात्रता. इलिजिबिलिटी क्रायटेरिया. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता आवश्यक आहे. अधीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संगणकाचे ज्ञान, विंडो, MS ऑफिस, इंटरनेट इत्यादी आवश्यक आहे. कनिष्ठ सहाय्यक पदासाठी 12वी पास असणे आवश्यक आहे. तसेच टायपिंग स्पीड 35 वर्ड्स पर मिनिट ही इंग्लिशमध्ये आणि 30 वर्ड्स पर मिनिट ही हिंदीत असणे आवश्यक आहे. आता अर्जासाठी महत्त्वाच्या तारखांबद्दल जाणून घेऊया. ऑनलाईन अर्ज 2 जानेवारी 2025 पासून उपलब्ध करून देण्यात आले असून 31 जानेवारी 2025 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. CBSE भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल. सर्वप्रथम CBSEच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. www.cbse.government.in. रिक्रुटमेंट 2025 सेक्शनवर क्लिक करा. तुमची सर्व माहिती भरा. नाव, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील. अर्ज शुल्क ऑनलाईन भरा. अर्ज सादर करण्याआधी त्याची नीट तपासणी करा आणि सबमिट करा. मित्रांनो, अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे. अनरिझर्व, OBC, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन या उमेदवारांसाठी 800 रुपये फी आकारण्यात येणार आहे. तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन, वुमन, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट या उमेदवारांसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही. तर मित्रांनो, ही होती CBSE 2025 ची सविस्तर माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या तयारीसाठी आणि यशासाठी नोकरी संदेश नेहमी तुमच्या सोबत आहे. धन्यवाद आणि भेटूया पुढील व्हिडिओत नवीन माहिती घेऊन.